आज 12 तारीख आहे आणि आज प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं असून आपण बघितलं असेल सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर पासून ते संपूर्ण प्रभागामध्ये रॅलीचं आयोजन केलेलं असून ते साई मंदिरापर्यंत या रॅलीचं आयोजन हे आहे। आपण बघू शकता प्रचंड जनसमुदाय हा आमच्या पॅनलच्या प्रेमापोटी आणि आमच्या पॅनलला प्रतिसाद या नागरिकांकडून जो दिसत आहे यातून आम्हाला हे स्पष्ट होत आहे की आमच्या पॅनलचा विजय हा नक्की झालेला आहे आणि या रॅलीतून आमची विजयाची रॅली ही दिसून येत आहे। अशा प्रकारचं जे काही नियोजन केलेलं आहे हे काही पैसा लोकांना दिल्याने आलेली गर्दी नाहीये, ही तर लोकांची तळमळ आहे आणि नारळ या निशाणी समोर लोकांना बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी आमच्या पॅनलला निवडून देण्यासाठी ही तळमळ आहे। कुठल्याही प्रकारचं पद असेल किंवा पैसा असेल याची आमच्या तिघही उमेदवारांना कुठल्याही प्रकारची लालच नाही। आम्हाला फक्त जनतेचे ऋण फेडण्याची संधी आम्हाला मिळत आहे आणि या संधीचं आम्ही नक्की सोनं करू। आपण बघितलं असेल तर गेल्या 25-30 वर्षापासून आता जनतेने लोंढे परिवारावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहे। आपण बघितलं असेल की गेल्या 25-30 वर्षापासून जो काही प्रभागाचा विकास झालेला असेल त्यामध्ये आपण बघितलं असेल रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल आणि महत्त्वाचं आम्ही पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांनी आम्हाला शिकवलं आहे की आरोग्य आणि हे शिक्षण या दोन गोष्टी आपण जेव्हा लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवू तेव्हा आपल्या प्रभागाचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आपण बघितलं असेल स्वारबाबा नगर मध्ये मायको हॉस्पिटल हे 50 खाटांचं आदरणीय लोंढे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये कुंभमेळ्याच्या निधीतून हे आपल्या स्वारबाबा नगर मध्ये तयार हे झालेलं आहे। नागरिकांच्या सुव्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। महत्वाचं म्हणजे शिक्षणाची व्यवस्था आपण बघितलेला असेल स्वारबाबा नगर मध्ये हिंदी, मराठी, उर्दू अशा तीनही माध्यमांच्या शाळा ह्या आपल्या स्वारबाबा नगर मध्ये आहेत। कुठल्याही मुलांना आपल्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माची लोकही राहत असतात आणि त्यांचीही कुठल्याही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण शिक्षणाची व्यवस्था एवढी स्ट्रॉंगपणे मांडलेली आहे। आपण बघितलं आहे की मी जेव्हा निवडून येण्याच्या आधी प्रबुद्धनगर मध्ये ड्रेनेज व्यवस्थेचं खूप दुरावस्था झालेली होती आणि निवडून आल्यानंतर आपण बघितलं असेल संपूर्ण प्रबुद्धनगरला ड्रेनेज लाईन ही संपूर्णपणे नवीन करून ती आरोग्याचा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे। बुद्ध विहाराला डोम असेल, रस्ते असेल, पेवर ब्लॉक असेल, कमानी असेल, बेंचेस असेल असे सगळे प्रश्न मार्गी हे लागलेले आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करते की आमच्या पूर्ण पॅनलला आपण प्रचंड मतांनी विजयी करून द्यावं। आपली निशाणी नारळ आहे आणि गुलाल हा आमचाच असेल अशी आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करते येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठून जसं आपण दसरा असेल, दिवाळी असेल, ईद असेल, कुठलेही सण उत्सव असेल त्यावेळेस आपण जशी गर्दी करत असतो आणि सकाळी उठून आवरत असतो तशाच प्रकारची गर्दी ही 15 तारखेला आपण मतदान केंद्रावरती करावी आणि नारळ या निशाणीलाच मतदान करावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती करते। धन्यवाद।